एक देश एक निवडणूक विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात मांडणार, सगळ्या पक्षांची सहमती मिळवण्याची केंद्रासमोर अग्निपरीक्षा। राजनाथ सिंग, मेघवाल आणि किरण रिजिजू विरोधकांशी संवाद साधणार। सप्टेंबर अखेरपर्यंत महायुतीचं जागावाटप पूर्ण करण्यासाठी हालचाली, वादग्रस्त जागांचा अंतिम निर्णय अमित शहा घेणार। शिंदे, फडणवीस, अजित पवारांची आज चर्चा। अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये 70 पेक्षा अधिक जागा मागणार, एकाही विद्यमान आमदाराचं तिकीट कापणार नाही, अजित पवार यांची ग्वाही। राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, आज राज्यभर आंदोलनं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही पाठिंबा। तिसऱ्या आघाडीसाठी आज छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची बैठक। एमआयएमला नो एंट्री, कडूंनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली। मनसे कार्यकर्ता जय मालोकार याचा मृत्यू हृदयविकारानं नाही तर जबर मारहाणीमुळे, पोस्टमार्टम अहवालात उघड। अमोल मिटकरींच्या कार तोडफोड प्रकरणामुळे चर्चेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 2022 मधील बंडावर एकपात्री नाटक येणार, संग्राम समेळे यांची प्रमुख भूमिका। नाटक सध्या सेन्सॉर बोर्डाकडे। तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंवरून मुख्यमंत्री चंद्रबाबूंचा गंभीर आरोप, पवित्र लाडवांमध्ये शुद्ध तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर। वायएसआर काँग्रेसवर शरसंधान। बिहारमधील महादलित टोला इथं गुंडांनी 80 घरांना आग लावली, गोळीबार आणि मारहाण केल्याचा स्थानिकांचा आरोप। देदौर कृष्णानगरमधली घटना। युक्रेनकडून रशियाच्या सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र डेपोवर भीषण हल्ला, शेकडो अत्याधुनिक क्षेपणास्त्र नष्ट, स्फोटांमुळे 2.8 रिश्टर स्केलचा भूकंप। लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोट, शेकडो वॉकीटॉकींच्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू तर 100 जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।